कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथा गुराळवाडी भाग 2. भाग 1ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. कथा सादर करतोय गुराळवाडी भाग 2. तुका दमके आलो. पाठीमागच्या ताप्यातनं किरणभाऊ हात वर करून म्हणाला. म्हाताऱ्यांचा घोळका पुढं सोडून पाठीमागं थांबलो. लगाच्या बोलवायचं तर नाही बे. तुझ्या घराकडे गेलो तर उशीर झालं म्हणून गेला म्हणून सांगितलं. कुठं थांबला होतास? किरणभाऊ जवळ येत म्हणाला. जवळ येताच मी चालायला लागलो. किरणभाऊ बडाबडा बोलतच होता. पायाखालचा रस्ता कमी झाला. गुराळाच्या मोकळ्या पटांगणात भल्या मंडपाखाली आलो. साऱ्या मंडपात जमखाना अंतरलेला. गावकरी ऐसपैस एकमेकाला घासून बसलेलं. गावाकडं तोंड करून करणा लावलेला. त्यातनं पारवाळं घुमतंय कसं ग बाय बाय, पारवाळं घुमतंय कसं हे गाणं लागलेलं. पाठीमागं राहिलेली मंडळी लग्नाच्या तांदळाला आल्यासारखी पाय उचलून झपाट्यानं गुराळाकडे येत होती. गुराळाचं उद्घाटन म्हणजे एखाद्या लग्नासारखंच. फक्त नवरा नवरीची कमी, नाहीतर समद लग्नासारखंच. गुराळाचं चुलवान पेटलेलं, त्यावर रसानं भरलेल्या कायली चढवलेल्या, उसाचा ढिगारा बाजूला रचलेला. टायमिंग अवघं 4-5 मिनिटावर राहिलेलं. नारळ फुटला की गुळाच्या ढेपा काढाय चालू. एवढ्या पातूर तयार झालेली. शामराव पाटील मिशावर ताव मारत धोतराचा सोगा एका हातात धरून गावकऱ्यांची आक्तीनं विचारपूस करत होतं. अजय विजय पळापळी करत होती. त्यांच्या साऱ्या गडबडीत विजया मात्र एका जागी उभी होती. मला म्हणजे सारखं वाटायचं, आता बघल पुण्यांदा बघल, पण कुठलं आलंय का? मोठ्या माणसाचा डोळा आम्हा गरीबावर थोडाच पडणार. त्यातनं पण का कोणास ठाऊक तिच्यावरनं माझी हावरी नजर बाजूला व्हायला तयारच नव्हती. शामराव पाटलांना नारळ फोडताच गावकरी टाळ्या वाजवू लागलं. त्या सुरात मी पण खोळ्यागत टाळ्या वाजवल्या. चहा पाण्यावर गावकरी उलती पालती झाली. मी उगाच पुढं आलो. विजया समोरच उभी. तुकाराम, कसा काय कार्यक्रम झाला? छान झाला ना? विजया चक्क दोघा चौघा समक्ष म्हणाली. मला धक्काच बसला. मी जरा बावरल्यासारखा झालो, पण स्वतःला सावरत म्हणालो, कार्यक्रम झकास झाला. तुम्हा मोठ्या माणसाचं काय? मग तू का आलीस? मला माहीत असून उगाच म्हणालो. विजया माझ्याकडे टवकारून बघत होता. मी पण न बघितल्यागत त्याला बसवत होतो. सकाळीच आले मी, विजया म्हणाली. मी हसरा चेहरा करून ठीक म्हणून मान हलवत होकार दिला. आता माणसात जास्त बोलणं बरं दिसत नव्हतं म्हणून मीच निरोप घेतला. दिवसभर विजयाला मनातल्या मनात डोळ्यासमोर धरून होतो. काय याड लागलेलं भलतंच. लवाराचा बजागत मार खाल्ल्याबिगर माझा नाद सुटायची लक्षणं दिसत नव्हती. सांच्यापारा देवळामोर सोनं चांदी लुटलं. पहिला मान मारुतीच्या चरणावर सोनं चांदी ठेवलं आणि म्हणालो, हे मारुतराया मला शक्ती दे. का तर चुकून येळ आले तर मार खायला पण अंगात दम लागतो, नाहीतर पाठदिशी मरून जायचं. घरातल्या देवाऱ्यावर सोनं चांदी ठेवून पाया पडलो. दादाला यायला सोनं दिलं आणि सरळ वळीनं घराघरात सोनं चांदी द्यायला चालू केलं. मोठ्या माणसाच्या पाया पडून कंबर पार घायला आलेली, पण भेटल त्याला सोनं दिल्याबेगर मोकळा सोडत नव्हतो. पिढ्याने पिढ्या चालत आलेली रीत आपण सोडायची का? सकाळ धरणं मनात ठरवलेलं. काय बी होऊन दे, शामराव पाटलाच्या वाड्यात सोनं द्यायला जाणार. त्यामागं पण लय राजकारण माझं. आता तुम्ही ओळखलं असणारच की. माणसाला नुसतं कारण पाहिजे असते. विजयाला भेटायला मी चांगलंच कारण शोधलेलं. दिवस मावळून अंधार पसरलेला. पांडा शिपायानं पिटीतला खटका वाढला तसं समद डांबावरचं बल लागलं. शामराव पाटलाच्या वाड्यात नुसतं जाणार तवर पक्क्या आडवा आलाच. तुका सोनं घे की. पायातलं पायतान काढत पक्क्या म्हणाला. मी पण पायतान काढलं. दोघांनी एकमेकाला सोनं दिलं. 10 वर्षातनं भेटल्यागत भेटलो. वाड्यात निघालायस काय? पायात पायतान चढवत पक्क्या म्हणाला. आता ह्यो नगरोपणी येतोय काय म्हणून काय सांगावं कळना. होय, तू आलायस का जाऊन? हाय ते का सगळी?
का माळ्याकडं आहे ती? मी म्हणालो. लगा बजाला 5व्या मैलावर लय मारलंय, सलाईन लावल्या सरकारी दवाखान्यात. काय सांगतोयस? पक्क्या बोलताना मला शॉक लागल्यासारखं झालं. मागं ती बजा सांगत होता त्या पोरीच्या तर पायात मारला नसल, हातपाय जाग्यावर ठेवलं असलं म्हणजे बरं, नाहीतर पुन्हा बजाचा हालच की. कोणी मारलंय र? मीच म्हणालो. लवाराच्या पोराने मारलाय. कुठल्या लवाराच्या पोरीच्या मागं लागला होता असं म्हणतात बाबा. लय दिवसाचं लपडं आहे म्हणते ती. आज बजा त्या पोरीच्या घरात घुसला होता. पोरगी एकटीच घरात होती. बजानं कवळा घातल्यावर पोरगी बोंबालली. तवाच लवाराची पोरं गोळा झाली. गाढवाला मारल्यागत बजाला बेदम मारलाय. पक्क्यानं हळू आवाजात मला सारा किस्सा सांगितला. बजाचं मार खाणं काय नवीन नव्हतं. सरळ झाला की गडी दुसरी लाईन धरल्याशिवाय सोडत नव्हता. तुला कोणी सांगितलं? रामुशाचा बब्या तासगावातनं आलाय. तो गावात सांगत होता. ती मी ऐकलं. चल वाड्यातून जाऊन येऊया की. दम परत जाऊया मी म्हणालो. चोराच्या मारात चालणं, तसा मी वाड्यात जायला घाबरलो. ती आता पक्क्याला कशाला सांगू? बजा आज सोनं द्यायला त्या पोरीच्या घरात घुसला असणार. घरात पोरगी एकटी दिसल्यावर ह्या नगरोनं भांबावून तिला कवळा घातला असणार. त्यात काय वादच नाही. तवाच पोरगी घाबरून बोंबलली. मी वाड्यात गेलो आणि विजय एकटीच घरात असल्यावर माझा तोल जाऊन तसाच प्रकार झाला तर? नाही बाबा नाही. बजाला मुक्का मार तर दिला असेल. माझा हातपाय जाग्यावर राहायचं नाही. ती माझ्या हातनं तसं घडणार नाही. पण येळ कवा कधी कशी येईल सांगता येत नाही. म्हणून तर वाड्यात जायला माझं मन काय धजवत नव्हतं. पक्क्या तू ये जाऊन, मी परत जाणार आहे. अरे चल की. आत्ता गेलो काय आणि परत गेलो काय एकच की. चल. पक्का काय ऐकायला तयार नव्हता. लागला हात धरून ओढायला. आमची ओढाओढी बघून शामराव पाटील सोप्यात आलं. आता जाणं भागच होतं. कोण आहे? बाबा पक्को आहे हो. पक्क्या पुढं जात म्हणाला. म्हशीच्या मागं रेडकू चालले का मी पण चालता झालो. पक्क्यानं सोनं देऊन पाया पडला. मी पण तसंच केलं. आता विजयाला सोनं द्यायला चान्स मिळत नाही असं वाटलं. तोवर पक्क्या म्हणालाच. अजय विजय मळ्याकडेच आहे ती काय? होय, जेवणाचं कमी जास्त बघायला पाहिजे की. मी पण तिकडंच निघालोय. तुम्ही दोघं पण लवकर या. काय तो का? येतो की. झालं आता इथं सोनं द्यायचं राहिलं होतं. आता तिकडंच निघालो होतो. चल पक्या. शामराव पाटील म्हणताच मी म्हणालो. पक्या काय तर चुकल्यासारखं पाय काढा तयार नव्हता. काकू नाही त्या काय? पक्या अगदी माझ्या मनातलं बोलला. वाटलं पक्याला उचलून खांद्यावर घ्यावा. आता विजया भेटणार त्यात वादच नव्हता. हाय बघा आत. बाबा म्हणाले. शामराव पाटलाला समदगाव बाबा म्हणायचं. पक्क्याच्या मागोमाग आत गेलो तर विजया पोपटी साडी नेसलेली आम्हाला बघितल्यावर खुर्चीत बुक वाचत बसलेली. बुक बंद करून उठली. काकूने या म्हटलं. सोनं घ्या, सोन्यासारखं वागा, सोन्यासारखं बोला. काकू आम्हाला सोनं देत म्हणाल्या. पक्क्या विजयाला सोनं द्यायला पुढे सरकना. तेव्हा मीच पुढं झालं. सोनं देताना तिच्या मऊ लुसलुसीत हातांचा स्पर्श माझ्या समद्या रक्तात नाचला. तिचं गालात हसणं माझ्या डोळ्यात भरलं. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, विजया म्हणाली आणि माझ्या पाया पडायला लागली. मी चळबाळलो. अचानक तिच्या दोन्ही दंडाला धरून थांबून लागलो. असू दे तुकाराम, पडू दे पाया, काकू म्हणाली. तसा मी गप्प उभा राहिलो. पाया पडून विजया गालात हसली. मी केलेल्या स्पर्शाचं तिला काय वाटलंच नव्हतं. चुकून घडलं होतं. नाहीतर माझं एवढं धाडस. छे. पक्क्यानं लांबच्या लांब सोनं दिलं. काकू जेवला का नाही अजून? नाही अजून. तुम्ही काय मळ्याकडे जाणार आजचीला? होय, आता जायचं थोड्या वेळानं. जातो. लाजऱ्या बुजऱ्या विजयाकडे बघून म्हणालो. पक्क्यानं मी वाड्याच्या बाहेर आलो. निरोप घेताना विजया नुसती बघून हसली होती. मग कशासाठी हसली काय कळलं नव्हतं. का माझ्या गावंढळ वागायला तर हसली नसल. आता कशाला हसली देव जाणं. पोरगी हसली की फसली असं जग जाहीर आहे म्हणतात. मग कशाला हसली ही बजासारख्या प्रेमी नगरोला कळत नाही. म्हणून तर मार खायची पाळी चालून येत्या. प्रेम नगरोच्या वाट्याला येत्या. बजाला ती पोरगी हसत होती. हसली पण असल, पण नेमकी कशाला हसत होती तेच बजाला कळलं नाही. आणि पोरगी बोंबलली. म्हणून तर सलाईन लावोस तर बजाला मार बसला. माझं पण तसं होईना म्हणजे बरं. माझ्या मनात मस्त मनात आहे, पण विजयाच्या मनात आहे का नाही
ते मला कसं कळावं? मस्त शाळात होती, आता बी बोलाय बघत्या हसत्या, पण तशी माझी लायकी नाही म्हणा. ती शिकल्या सवरलेली, मी 4थी नापास अडाणी भोपळा. या परास तिचा नाद सोडल्याला लय चांगला. पायथ्याला उभा राहून शिखरावर चढल्यागत वाटून काय उपयोग आहे? तेव्हा मनातनं ही विजयाचं खूळ काढलेलं लय बरं. विजया मनात भरली. वर्ष झालं असेल मी सांगलीला गेलो होतो. कशासाठी बरं? हनुमा शेटला रेल्वेत बसवायला. हनुमा माझा लंगोटी यार. बिहारात सोनं चांदी गाळण्याचं दुकान त्याचं. गडी गावाड आले की आमची महिनाभर चैनी चालायची. बोटात घालून आणलेल्या चैनी अंगठ्या महिनाभरात एक एक इकून गडी आम्हाला 4-5 जणांनी चैनीत ठेवायचा. त्या दिवशी जवळच 100 रुपये त्याला तिकिटाला कमी पडलं होतं म्हणून दिलं. चल म्हणला गाडीत बसवायला म्हणून सांगलीला आलो. शेवटी जिगरी दोस्त म्हटल्यावर जाणं भागच होतं. नेमकं कारण म्हणजे आज पातूर रेल्वे नुसती ऐकून माहीत होती, बघितली तर नव्हतीच. म्हणून म्हणलं चला रेल्वे तर बघायला मिळेल. रिक्षात बसून स्टेशनापातूर आलो. बाहेर रिक्षा स्टँडला रिक्षा टॅक्स्या भाड्यानं उभ्या होत्या. बॅग माझ्या हातात देऊन हनुमा तिकीट काढून आला. पायऱ्या चढून वर फलाटावर आलो तर चांगली 100च्या वर प्रवासी रेल्वे यायची वाट बघत होती. बसायला बाकडं कुठंच मोकळं नव्हतं, म्हणून जरा पुढच्या अंगाला जाऊन दोघं उभा राहिलो. आयला रेल्वे यायला रस्ता पण कुठं दिसत नव्हता. मग ती येणार कुठनं? मी जरा चळबाळलो. हनुमा, कोणीकडनं गाडी येणार? इकडं येणार, मिरजेच्या बाजूनं. हनुमा हात दाखवत म्हणाला. मी खोळ्यासारखा त्या बाजूला वाट कुठं दिसत्या का बघत होतो. होय की, पण रेल्वे यायला रस्ता कुठं आहे र? अरे ही काय रोळ आहे ती? हनुमा रोळ दाखवत म्हणाला. आयला रेल्वे लय लांबडी सापागत असत्या म्हणते ती. मग ह्या रोळावरनं कशी येणार? आणि खरंच रेल्वे रोळावरनं पळत यायला लागलेली दिसली तेव्हा पटलं. गाडी येऊन फलाटावर थांबली. हनुमा शेठ गाडीत बसला. मी आपला खिडकीतनं बघत होतो. लय वाटायचं गाडीत घडीभर बसावं, पण तोवर शिट्टी वाजली तशी रेल्वे रोळावरनं हळूहळू पळायला लागली. हनुमा शेठ खिडकीतनं हात बाहेर काढून टाटा करत होता. मी पण हात वर करून त्याच्या पुढं जाणाऱ्या हाताला टाटा करत राहिलो. त्या दिवशी माझी वेळ लय चांगली म्हणायची. नाहीतर स्टेशन मास्तर पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय सोडत नव्हता. प्लॅटफॉर्मवर तिकीट काढायची असत्या कोणाच्या बापाला माहीत. तेव्हा हनुमा शेठ तसला गडी गेल्यावर मी आपला तराट सुटलो. गेटवर आलो तर स्टेशन मास्तर तिकीट तपासून माणसं बाहेर सोडत होता. मी तसाच पुढं निघालो. तिकीट प्लीज, स्टेशन मास्तर म्हणाला. तसं पहिल्यांदा मला काही कळालंच नाही. तिथंच पाय डोलवत उभा राहिलो. आता मी गेलो पण नाही कुठं, आणि ह्यो मास्तर तिकीट कशाला मागतोय? तिकीट, मास्तर दात खाऊन म्हणाला. मला नेमकं कळना. कसली तिकीट? कुठं गाडीत तर बसलोय का? किधरशे आया? कुठलं किधरशे आया? इथनंच आलोय दोस्ताला गाडीत बसवून, आणि तिकीट कुठली आणायची? उलट मीच मास्तरला दाबात म्हणालो. मास्तर जाम चिडलं. प्लॅटफॉर्मवर तिकीट किधर आहे? कसलं प्लॅटफॉर्मवर तिकीट? तुम्ही काय म्हणताय ते नेमकं मला कळना झाले. अभी बतातो तेरे को. ओ पोलीस. मास्तरनं रेल्वे पोलिसाला बोलावून घेतला. झालं. माझी म्हणजे त्याच्या हातातलं दांडकं बघून हात पाय हालत होतं. ती पोलीस आले की जवळ. इसको हमारी भाषा में पूछो तिकीट किधर आहे. मास्तर 7 जन्माचा माझा वैरी असल्यागत बैल तांबल्यासारखा माझ्याकडे बघत होता. काय रे, तिकीट कुठं आहे? मी चोर असल्यागत तो रेल्वे पोलीस दांडकं उगारत म्हणाला. अय, मारायचं काम नाही. मी कुठं गेलो पण नाही आणि आलो पण नाही. कुठली तिकीट आणायची मग? मी मोठा आवाज काढून म्हणालो. पोलिसानं उगारलेलं दांडकं खाली घेतलं. 7-8 माणसं गोळा झाली. मग कुठल्या नजरेनं माझ्याकडे बघत होती कुणाला माहीत. मग कशाला झक मारायला इकडं आला होतास? कशाला म्हणजे? दोस्ताला रेल्वेत बसवायला आलो तू. हो की, पण प्लॅटफॉर्मवर तिकीट कुठं आहे? ते आणि कसलं असतंय? आपणाला काय माहीत नाही, पहिल्यांदा आलोय. रेल्वे स्टेशनात मला काय माहीत प्लॅटफॉर्मवर तिकीट लागतंय ती. मी त्याला डापरून म्हणालो. दोघांनी पण कपाळाला हात लावून घेतला. जा बाबा, लय शान आहेस. पोलीस शेवटी वैतागून म्हणाला. जमलेली माणसं तिकडे गेली. मी पण लय वैतागलेलो. त्यात तीही लपडं झालेलं. साहब, पागल आहे हे छोकरा. पोलीस त्या स्टेशन मास्तरला म्हणाला. तसं स्टेशन मास्तरनं हातानं खुणावलं. मला जायला सांगितलं. मग परत कशाला तंटत बसतोय? सरळ बाहेर आलो, नाहीतर फुकटची 4 दांडकी बसायची.
स्टँडवर जायला बस कुठं मिळतं विचारत विचारत मार्केटयार्डाच्या दुसऱ्या तोंडाला आलो. तेव्हा रस्त्यावरनं गाड्या येत जात होत्या. दिवस मावळाच्या घाईला आलेला. एकाला विचारलं बस कुठं थांबत्या, तर त्यानं रस्त्याच्या त्या बाजूला जावं म्हणून सांगितलं. कसा तरी वाहनं चुकवून पलीकडं आलो. दोघं तिघं एका बाजूला उभी होती. आता विचारावं म्हणून म्हणालो, पाहुणं बस इथंच थांबत्या काय? कोणाला म्हणताय तुम्ही? पाहुणा नव्हता, पाहुणी होती. पाहुणी होती ती. काय देखण्या पोरी होत्या म्हणता. पॅन्ट शर्ट घातलेला, बॉयकट मारलेल्या. ती शहरी पाहुणी माझ्यावर खेकासलीच. आता मला काय माहीत हो पाहुणा आहे का पाहुणी? काय बोलतोय पुढं? गपगार शहरी शिव्या खाल्ल्या. आणखी काय? नशीब चांगलं बस वेळेवर आली, नाहीतर रट्ट खायची बारी होती. हनुमा शेटनं चांगलाच मला गोत्यात टाकला होता. खिशातली 10ची बंदी नोट काढली आणि कंडक्टर पुढं धरून स्टँडचं तिकीट मागितलं. सुट्ट द्या 2 रुपये. नाहीत व सुट्ट, मी हळूच म्हणालो. सुट्ट नाही तर कशाला चढला गाडीत? उतरताना घ्यायचं पैसे. दिवसभर वैतागून गेलेल्या कंडक्टरनं माझ्या हातातली नोट हिसकावून घेतल्यासारखी घेतली. तिकीट दिलं. आता स्टँडवर गेल्याशिवाय पैसे मिळणार नव्हतं. पण बिचारा माणूस कितलं होतं. कातडी पिशवीतनं सुट्ट 8 रुपये काढून माझ्या हातात टेकवलं. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. नाहीतर गुराळवाडीला जायला माझ्याजवळ तेवढंच पैसे शिल्लक होतं. मागं द्यायला तेव्हा 5.25 रुपये तिकीट होतं. आता लईत लई 5 रुपये झालं असेल. म्हणून तर बस स्टँडवर आल्यावर खाली उतरून स्टँडच्या बाहेर आलो. स्टँडला लागूनच झुलेलाल चौकात खास गरम भजी खायची म्हटलं. एसटीला अजून बराच टाईम होता. 8ला गाडी सुटणार. आता तर नुसतं 7 वाजलेलं. चौकातलं नारंगी बल नुसत्या नव्या नवरीसारखं झगमगत होतं. लाईट लावून गाड्या येरझाऱ्या मारत होत्या. भज्याच्या गाड्याजवळ गेल्यावर त्याला सांगायची काही गरज नव्हती. नुसतंच तळून काढलेलं 4 भजी प्लेटमध्ये घालून माझ्या हातात दिलं. गिरायक मैंदळ भजी खायला. गरम भजी तळलेल्या हिरव्या मिरच्या. काय चव लागत होती. डोळ्याला पाणी येऊस तर भज्यावर मिरच्या खाल्ल्या. पोळलेल्या तोंडानं चहा पिताना डोळ्यातनं टपाटपा पाणी पडलं. पोटात भर गेल्यावर आता मात्र गावाड जायची ओढ लागली. तानाजीकडे जावं तर एसटीचं टाईम झालेलं, म्हणून स्टँडमध्ये आलो. घराच्या ओढीनं प्रवासी हातात पिशव्या नाचवत आपापल्या एसटीचा कसून शोध घेत होती. मी पण त्याच खेळात रमलो होतो. एकदम मंजुळ हाक मला पाठीमागून कोणतरी मारली. तसा मी वळलो. ती विजया होती. हा विजया, तू वाडीला येणार आहेस काय? होय, तू कुणीकडे गेला होतास? खांद्याला अडकवलेली लांब बंदाची पर्स सावरत विजया म्हणाली. तिचं ते मोहक रूप लाईटच्या मंद केसरी प्रकाशात किती उठून दिसत होतं. माझीच नजर लागेल की काय म्हणून अधूनमधून तिच्या फुलासारख्या फुललेल्या चेहऱ्याकडं चोरून चोरून बघत होतो. काय बोलावं आणि काय न बोलावं सुचत नव्हतं. मी आपला गावठी इजार शर्टातला खेळवड बोळसाट माणूस आणि ते हायपाय VIP. मी होय, आपला हनुमा शेठ आहे नाही का, त्याला रेल्वेत बसवायला आलो होतो. काय म्हणतंय मग कॉलेज? आता किती दिवस सुट्टी आहे? सुट्टी आहे की 4 दिवस. काय तुकाराम, लग्न करतो का नाही? विजया लग्नाला हात घालतच म्हणाली. मी जरा लाजलोच. माझ्या मनातलं बोलल्यासारखी विजया म्हणाली. आता बोलायला हाय काय करून चालणार नाही. कधी करायचं? मी खोळ्यासारखा तिच्याकडं पाहत म्हणालो. मनात या घडेल तर कोणाचं भ्या वाटत नव्हतं. कोण पाटील बघा येईल परत. काय होईल ते होईल. एकदा तांदूळ पडले की मग कोण बाजीराव असू दे. कोणाचं काय चालत नाही. माझ्या प्रश्नानं विजया तोंडाला हात धरून पोट भरून हसली. हसत म्हणाली, वेड्या, कधी करायचं मी कसं सांगू? तूच सांगशील ना. उद्या करायचं, त्याला काय, आपण कवा बी तयार आहे. प्रेम वेडा प्रेयसीला छाती टोकून सांगतो तसा मी छातीवर हात ठेवून म्हणालो. म्हणजे मुलगी बघून ठेवली आहेस म्हणायचं? गोरी पान देखणी आहे का? मला कधी दाखवतोस? विजया म्हणाले तसं मला तोंडात मारल्यासारखं झालं. आता पात्र मला वाटलं विजया माझ्यावर लगीन करायला कशी तयार झाली. आता काय बोंबलायचं? तरी म्हटलं वारं कोणीकडं आहे. मला वाटलं होतं तरी पण येळ सांगता येत नव्हती हे मला माहीत आहे. फिरवून जोडा खाल्ल्यागत गप्प झालो. का तर चुकी आपली होती. कशाचे विचार नाही पाचार नाही. पोरगी दिसली की लग्नाची स्वप्न रंगवायची बजासारखी सवय लागलेली. म्हणून तर नेमकं असं घडलंय. काय झालं तुकाराम, मुलगी दाखवतोस ना? सुई टोचल्यागत तिचा प्रश्न डसला. मग उगीच इंगाळी गळून काय फायदा नव्हता. होय, दाखवू की वेळ आल्यावर.
चल एस टी आपलीच लागल्या वाटतं. विजया गालात हसली. एस टी लागलेली आता म्हटलं लांब बसायचं, नाहीतर वाडेपात्र जास्त तर विजय आपलं नुसतं डोसकं खाईल. लय प्रयत्न केला दुसऱ्या सीटवर बसायचा, पण शेवटी विजयानं जागा धरलेली. तेवढीच शिल्लक राहिलेली, नाहीतर मग उभा राहूनच जायची पाळी. बसलो. कोणाला सांगतोय न बसून. आधीच पाय उभा राहून घायला आल्यालं. कंडक्टरने बेल दिली. एस टी स्टँडच्या बाहेर येऊन रस्त्याला लागली. मी नाही म्हणताना विजयानं माझं पण तिकीट काढलं. कंडक्टरनं सगळ्यांची तिकीट काढून पॅडवरच्या तावावर नोट केली आणि बेल वाजवून ड्रायव्हरला गाडीतली लाईट घालवायला इशारा केला. तसा सारा अंधार. उघड्या खिडकीतनं वारं भसाभसा आत शिरत होतं. विजया मला घासून बसलेली. तिच्या त्या गरम मऊ लुसलुसीत स्पर्शानं मला घायाळ करून सोडलेलं. चांगलं हक्क दाखवून माझ्या खांद्यावर डोकं ठेवून गार झोपलेली. वाऱ्यानं उडणारे केस माझ्या डोळ्यावर चपकार मारत होतं. खांद्याला खांदा घासत होता. मऊ गालांचा स्पर्श खांद्यावर सुखदायक वाटत होता, पण त्यात काय अर्थ नव्हता हे समजा मला कळलं होतं. म्हणून तर निर्जीव पुतळ्यासारखा गपगार नुसत्या स्पर्शाचं काटं टोचल्यासारखं सोसून घेत होतो. का तर येळ कधी येईल सांगता येत नव्हती. हिवाळा सरून आता उन्हाळा सुरू झालेला. शिवारात उन्हाळी कामाची धांदल उडालेली समधीकडे दिसत होती. एवढी उन्हाळी कामं झाली की परत पावसाची वाट बघायची, एवढंच काम उरायचं. परवा दाताडवाडीला जत्रेला गेलो होतो. आत्तीनं पत्रात धाडलं होतं जत्रेला या म्हणून गेलो. दरवर्षी जातोय, पण त्यात काय नवं नव्हतं. पण औंधात दुसरा कार्यक्रम बघून आलो. किरण भाऊची सायकल त्याला सासऱ्यानं घेऊन दिलेली. आता जत्रेला जायला मला सायकल लागणारच, म्हणून किरण भाऊला सोबत घेतला. सकाळी 10च्या दरम्यान सायकल बाहेर काढली. 12:30पर्यंत दाताडवाडी गाठली. पोळ्या काल झालेल्या. आज पाहुण्यांना खारं जेवण ठेवलेलं. गावात शिरल्या घमघमाट नाकात शिरला तसं तोंडाला पाणी सुटायला लागलं. तुका पाहुणं लय गोळा झालेलं दिसते तर. कॅरेजवर बसलेला किरण भाऊ टन्न दिशी उडी मारून उतरून म्हणाला. माझा माझी सायकल चालवून नुसता पिट्टा पाडला होता. तर जत्राच तशी असत्या. आपल्या जत्रेत नुसत्या पोळ्या असतात म्हणून पाहुणं कमी येतात. इथं आदल्या दिवशी पोळ्या आणि दुसऱ्या दिवशी बोकाडच. म्हणजे आज मटण असते म्हण की. तरी वासावरूनच मला वाटलं होतं, किरणभाऊ म्हणाला. आत्तीने गेल्या आम्हा दोघाला जेवायला घातलं. सकाळ धरणं उपाशी, त्यात एवढी सायकल मारून पोट पार भकाटीला गेलेलं. चांगल्या दोघांनी 4-4 भाकरी मटणावर मुरगाळल्या. भकाटीला गेलेलं पोट टमटमीत डंगीरा बैल्यासारखं फुगलं. तुका समधी आहेत का बरी? सवड काढून आत्ती म्हणाली. बाजूच्या खाटावर बसलेला मामा, त्यांच्या शेजारी बसलेला काळा ढुस्स पाहुणा माझ्याकडे टावकारून सारखा बघत होता. आत्तीला गावाकडची हालावा सांगितली. शिरपा काका, ह्योच भाचा बघा. कशाचं दिकोली येसन नाही याला. ह्याच्या परास धाकटा सांगलेल्या शाळेत आहे कॉलेजला. आत्तीनं माझी सारी हिस्ट्री सांगितली. शिरपा काका मला जातीवंत खिलारी खोंडाला बघितल्यासारखा बघत होता. आत्तीनं पोरगी बघितली असं पत्रात लिहिलं होतं. मग या शिरपा काकाची पोरगी असणार असा अंदाज मी बांधला. मायला मी सासरा काळा डोंब, तर पोरगी कसली आहे कोणास ठाव. गोरी पण असली म्हणजे बरं. आपणाला काय हो, कुणाच्या बापाचं ब्या थोडंच आहे. तेव्हा पोरगी फास पडली तर ठीक, नाहीतर परत सांगू म्हणून मोकळं व्हायचं. कवा आईबा काळा असतोय, पण पोरगी उजाळ गोरीपान होत्या. समधी देवाची कृपा असत्या. तेव्हा पोरगी बघायला माझी ना नव्हती. तुका आत्तीनं आतल्या खोलीत जाऊन मला हाक मारली. हा बघ, मी कळलंय का नाही, ह्यांची पोरगी हाय. तेव्हा बघून ये. 7वी पातूर शाळा झाल्या, दिसायला पण देखणी हाय. चुली मोरचं पण समज करत्या. माझ्या तर लय मनात आहे बघ. आता आत्ती पुढे काय बोलणार. नंदी बैलासारखा नुसता मान हलवत राहिलो. आत्तीनं पोरगी काढल्या म्हटल्यावर चांगलीच असणार. परत बाहेर येऊन किरणभाऊ शेजारी बसलो. बरं संपतराव, हाय मी घरात. पाहुण्यासनी घराड घेऊन या. वहिनी येऊ का? तिने येतात पाहुण्यासनी घेऊन. संपतराव या मग. चलो का पाहुणं, या घराड. मी होकाराची मान हलवली. शिरपा काकानं घराची वाट धरली. तुकाराम, लय पोरी बघितली आता पातूर. आता ही संधी सोडू नको म्हणजे झालं. त्या पाटलाच्या विजयासाठी तुला
कसली तरी पोरगी फास पडना झाल्या. असं काय हाय र त्या विजयात? शहाणा असला तर हेव नाच सोड. मग लगीन कर तर परपंचाला लाग, समद हळूहळू रांकाला लागल. माझं मनच मला मोठ्या बाप्यागत कुरवाळून सांगत होतं. तासाभरात कोंबड्यांना भांग द्यावी तसा मामा उठला. चला शिरपकाकाच्या घराकडे जाऊन येऊया. येतो का जाऊन? हां या जावा. आत्तीनं जावा म्हटल्यावर घरातनं बाहेर पडलो. 4 वाजत आल्यानं ऊन जरा कमी झालेलं. तिघांच्या पण विजारी आपलं चाललोय फार फार वाजवीत. पाहुणं पै अजून येत जात होतं. मटण म्हणल्यावर लांब लांबचं पाहुणं वासावर येणार. आम्ही पण वासावरच आलेलो. त्यासनी काय नावं ठेवायची. आता दाताडवाडी आपली सासरवाडी होणार म्हटल्यावर या गावचा इतिहास आपणाला माहीत पाहिजे. आम्ही कधी असं आधीमध्ये जत्रेला जाणार तशी नाही म्हटलं तरी थोडी माहिती ठाव आहेच. पूर्वी म्हण त्याला लय डोया गेल्या असतेल्या. या वाडीत फारवळ्या जाताचा राक्षस होता म्हणतात. वाडीतल्या लोकांनी लय त्रास द्यायचा. भुका लागले की माणसं इंगळावर भाजून खायचा. लय पाप वाढलं. तेव्हा भैरूबा प्रकट झाला आणि त्या फारवळ्या राक्षसाचा अंत केला. त्यामुळेच या लोकवस्तीला दाताडवाडी नाव पडलं. एवढाच इतिहास आपणाला माहीत. बाकी मग या वाडीची माणसं कशी आहे ती हे काय ठाव नव्हतं. कशी का असं ना आता आपणाला थोडंसं इथं नांदायचं आहे. इथलीच पोरगी नांदवायची आहे. मग माणसं कशी का असनात. देवळापासून कासराभरच अंतरावर शिरपाकाकाचं 4 आखणी घर. जाता जाता बाहेरनंच देवाला हात जोडलं. गर्दी आचाट होती. गुलाबराव तासगावकराचा तमाशा उभा होता. वक काय लागलेला म्हणता. म्हातारीचं काय तरणीताट पोर सुधी डोळं फाप वाढून शिपायासनी झोडपणाऱ्या त्या वाघातल्या राजाकडे बघत होती. पार शेवटाला खेळ आलेला. थोडं बघावं वाटलं पण मामा कुठं थांबाय तयार आहे. आलो मागोमाग शिरपाकाकाच्या अंगणात. पाहुणं आलं. आम्हाला बघताच अंगणातल्या फपुट्यात खेळत बसलेलं पोरगं उड्या मारतच आत पळालं. तसं शिरपाकाका रामराम घालायला दारात उभं राहिलं. आज जाऊन अगदी निवांतपैकी बैठक मारली. घरातलं सगळं सामान कसं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलेलं. किरण भाऊ, आपण पोरगी बघायला इथं आलोय. काय सांगतोस? लगा मग कापड नारळ कुठं आणले तवा? किरण भाऊ हळू आवाजात म्हणाल. तोपर्यंत शिरपाकाका पाण्याचा तांब्या घेऊन आलंच. किरण भाऊला नारळ आणायची घाई झालेली. गडी उठला लगेच. पाहुणं बसा की. हाय की आलो लगेच इथनं. धन्यवाद. पुढील भाग लवकरच येत आहे. धन्यवाद.